आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक. आजोबांचं सगळं जग मुक मुक मुक. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकरांच्या या काव्यपंक्ती आजोबांची महती सांगणाऱ्या. आजी आजोबा अर्थात ज्येष्ठ नागरिक ही अनुभव संपन्न पिढी, ज्यांच्याकडे देण्यासारखं खूप असतं. आपलेच हात कदाचित त्यांच्याकडनं घेताना काही वेळा तोकडे पडतात. अशा अनुभवाने समृद्ध पिढीला आयुष्याच्या संध्याकाळी उत्तारण्यात काय अनुभव येतो याचं विदारक वास्तव काल पुण्यातल्या घटनेच्या रूपात समोर आलं. आणि त्याच करुण कहाणीचं मन सुन्न करून टाकणारं पुढचं पान आपण वाचूया. पुण्यात 16 वृद्ध वाऱ्यावर. वृद्धाश्रम संचालकाचा जागेचा हव्यास. माझाच्या बातमीनंतर सरकारकडून दखल, तरी एक वृद्ध रुग्ण बेपत्ताच. पुण्यातल्या वृद्धाश्रमाच्या बातमीनं गुरुवारी सर्वांचीच मनं हेलावली. जागेच्या लालसेपोटी वृद्धाश्रम संचालक दादासाहेब गायकवाडनं ऐन थंडीत वृद्धांना वाऱ्यावर सोडलं. माझानं बातमी दाखवताच प्रशासन जागं झालं, पावलं उचलण्यात आली. असं असलं तरी 24 तासांनीही यातले एक ज्येष्ठ नागरिक प्रकाश पुरोहित बेपत्ता आहेत, ज्यावरून ससून हॉस्पिटल चर्चेत आलंय. त्यांच्याकडे सगळे डिटेल्स होते, तर त्यांनी बेवारस म्हणून काय ॲडमिट करून घेतलं आणि ससूननी जर त्यांना पाठवलं होतं तर ससूननी त्यांना बेवारस म्हणून काय ॲडमिट करून घेतलं. हा साधा सोपा प्रश्न आहे, कारण की याच्यामध्ये प्रकाश पुरोहित कुठे आहेत हे अजून कोणालाच कळत नाही. माझाच्या बातमीनंतर 13 आजारी वृद्धांना जनसेवा फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात हलवण्यात आलं. त्याचवेळी प्रकाश पुरोहितांचा मात्र ठाव ठिकाणा लागत नव्हता. प्रकाश पुरोहितांना 24 सप्टेंबर 2024ला ससूनमध्ये दाखल केलं. त्यानंतर त्यांचे नातेवाईक ससूनकडे फिरकलेच नाहीत. 4 डिसेंबर 2024ला ससूननं दादासाहेब गायकवाडांकडे पुरोहितांना हवाली केलं. त्यानंतर पुरोहितांचा ठाव ठिकाणाच लागलेला नाहीये. पुरोहितांना ससून रुग्णालयाकडे सोपवल्याचा दादासाहेब गायकवाडचा दावा आहे. मात्र ससून प्रशासनाला हा दावा मान्य नाहीये. अखेरीस चौकशी समितीची स्थापना झाली. आज महाराष्ट्र शासनाचे जे चौकशीचे नियम आहेत त्या निकषानं हे करून आम्ही चौकशी केली. गरज वाटली त्या सगळ्यांचे जबाब घेतले, ते नोंदवले आहेत आणि आता आम्ही शासनाला आमचा रिपोर्ट उद्या किंवा सोमवारी नेक्स्ट वर्किंग डेला सादर करू. पुरोहितांची जबाबदारी टाळण्यासाठी त्यांना अनोळखी म्हणून रुग्णालयात दाखल केल्याचं या समितीनं केलेल्या चौकशीत समोर आलं. तर 7 मार्चला त्यांचं निधन झाल्याचं निदर्शनास आलं. मग मृत्यू दाखला मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली. मुळामध्ये ससून रुग्णालयाकडनं आमचे जे परिचित आहेत प्रकाश पुरोहित यांची काहीच माहिती मिळत नाहीये. आधी त्यांनी सांगितलं की आम्ही 4 डिसेंबरला त्यांना त्या रिहॅब सेंटरमध्ये ॲडमिट केलं. आता मला असं कळतंय की त्यांना 12 फेब्रुवारीला परत आणण्यात आलं. हे जे त्या दादासाहेब गायकवाडांनी सांगितलं मला की माझ्याकडं ते ॲडमिट होते, 1.5 महिना त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि परत आजारी पडल्यामुळे मी त्यांना ससूनला ॲडमिट केलं. ससून रुग्णालयाबाबत शंका उपस्थित करणाऱ्या घटना वारंवार का घडतात? वृद्धांचा सांभाळ करणाऱ्या संस्था नीट त्यांचं काम पार पाडतायत का? धर्मादाय आयुक्त आणि समाज कल्याण विभाग त्यांचं काम नीट करतायत का? असे अनेक सवाल या निमित्तानं जन्माला येतात. आई वडील हे मुलांना बोट धरून आयुष्याची वाट चालायला शिकवतात. त्याच आई वडिलांना त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी आधाराचा हात द्यायचा सोडून वृद्धाश्रमात ढकलणाऱ्या कृतघ्न मुलांचं वास्तवही या निमित्तानं समोर आलंय. प्रशासन पातळीवरची ढिलाई आणि मुलांकडून उपेक्षा अशा दुहेरी जखमेचे घाव सोसणाऱ्या या अनुभव संपन्न पिढीला गरज आहे ती विश्वासार्ह आधाराच्या मलमपट्टीची. प्रकाश पुरोहितांना जिवंतपणी न सांभाळणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी त्यांच्या मरणाचा पुरावा शोधायला सुरुवात केली आणि त्यानंतर समोर आलं हे भयान वास्तव. वृद्धाश्रम म्हणवणाऱ्या संस्थांचं आणि ससूनच्या कारभाराचं देखील.
पण त्याहूनही भयानक होतं ते म्हातारपणी आईवडिलांना सांभाळण्याऐवजी त्यांना वृद्धाश्रमात ढकलण्याची वृत्ती. कौटुंबिक मूल्यांचा होत असलेला ऱ्हास यातून अधोरेखित होतोय. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.